आपण पुढे शकला काय नाही. नमस्कार मित्रांनो, आता आपण सोमनाथ हे प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगातलं क्षेत्र हे आद्य शिवलिंग म्हणून ओळखलं जातं. 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिमा या शिवपूजनातून होते आणि हे प्रसिद्ध शिव मंदिर की जे इतिहासामध्ये अगदी रामायण महाभारत काळापासून या प्रभास क्षेत्री याचा उल्लेख दिसून येतोय. स्कंद पुराणातील कथेनुसार या ठिकाणी प्रजापती दक्ष याच्या शापामुळं चंद्राला क्षय प्राप्त झाला. त्या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिवाची उपासना करण्यासाठी चंद्राला सांगितले. चंद्राने या ठिकाणी येऊन शिवाची उपासना केली आणि या शापापासून मुक्ती मिळवली. तेव्हापासून या ज्योतिर्लिंगाचं नाव सोम आणि नाथ, सोमांचा नाथ असं पडलं गेलं. हे क्षेत्र इतिहासामध्ये जवळजवळ 18 वेळेला उद्ध्वस्त केलं गेलं. उद्ध्वस्त करून पुन्हा पुन्हा ते निर्माण झालं. पहिल्या प्रथम हे क्षेत्र मोहम्मद गझनवीने 1026 साली उद्ध्वस्त केलं. प्रचंड लुटालूट केली, मंदिर नेस्तनाबूत केलं. त्याच्यानंतर विविध डायनेस्टींच्या राजघराण्यांनी या मंदिराचा पुनर्निर्माण केलं. साधारण 18 वेळेला हे मंदिर भग्न होऊन पुन्हा ऊर्जित अवस्थेत आलं आणि 1026 मध्ये हे उद्ध्वस्त केल्यानंतर आता 2026 साली या पुनर्निर्माणाला 1000 वर्ष पूर्ण झालेली आहे. आता 10 जानेवारी 2026 रोजी आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी निर्माणाचा मोठा सोहळा पार पडला आणि पुन्हा पुन्हा मंदिर उभं राहिल्याबद्दल त्यांनी खूप आभार मानलेले. तर असं हे क्षेत्र, या क्षेत्राचं महत्व इतकं आहे की स्कंद पुराणामध्ये याचा उल्लेख आहे की महाभारतात या ठिकाणी 5 पांडव या ठिकाणी दर्शनाला येत असत. त्याच्यामुळे या क्षेत्राचं म्हणजे इथं इतकं महत्व असल्याचं दिसून येतं. याचबरोबर या मंदिराच्या पाठीमागे एक सूची, दक्षिण गोलार्धाची सूची. तर हे क्षेत्र जे आहे हे भारतीय उपखंडातलं शेवटचं लँड समजलं जातं आणि याच्या पुढे जो हिंदी ओशियन येतो, हिंदी महासागर, हा हिंदी महासागराच्या शेवटपर्यंत इथं लँड नाही, ही लँड इथंच संपली. आणि याचा उल्लेख मी दक्षिण भारतात कन्याकुमारी आयलंडच्या या ठिकाणी केलेला होता. त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यानंतर खंड नाहीये. त्याच्यानंतर आसेतू म्हणजे दक्षिण गोलार्धाची शेवटची लँड म्हणून या क्षेत्राचा उल्लेख केला जातो. अशा ठिकाणी हे भगवान शिव वसलेले आहेत आणि 12 ज्योतिर्लिंगामध्ये याचं फार महत्व आद्य शिवलिंग म्हणून हे केलं जातं, म्हणजे पूज्य केलं जातं. जय सोमनाथ, जय भोलेनाथ. आपण आता प्रभास क्षेत्री म्हणजे वेरावळ येथे, भालका तीर्थ येथे याच ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली भगवान श्रीकृष्ण समाधी अवस्थेत असताना त्यांच्या डावा पाय उजव्या पायाच्या वरती असताना त्यांच्या डाव्या पायाला व्याधाने म्हणजे एका शिकाऱ्याने मृग समजून म्हणजे हरिण समजून बाण मारला. त्यावेळेला ते समाधी अवस्थेत होते. पण तो शिकारी ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला त्याला हरिण न दिसता या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचं पितांबर घातलेले दिसले. त्यावेळेला त्यांनी तो म्हणजे मनाच्या इच्छेनुसार त्यांनी देहत्याग केलेला आहे. साधारण 2500 वर्षापूर्वीचं हे क्षेत्र आहे. इसवी सन पूर्व 2500 म्हणजे 4500 वर्षापूर्वी ज्या वेळेला महाभारत झालं त्यावेळेला याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे. तेव्हापासून हे भालका तीर्थ म्हणून समजलं जातं. जय श्रीकृष्ण. आपण आता ओखा बंदर पासून बेट द्वारका आयलंडला या नवीन पुलापासून जात आहोत. हा नवीन पूल आता 2024 साली याचं ओपनिंग केलं गेलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर त्याचा एक युनिक एक्सपिरियन्स हा तुम्ही पाहतच. मॉर्निंग फ्रेंड्स फ्रॉम बेट द्वारका. या ठिकाणी आपण आता बेट द्वारकेला चाललेलो आहोत. पूर्वी त्या बेट द्वारकेला जाण्यासाठी बोटीतून प्रवास करायला लागायचा. आता या ठिकाणी 2024 साली सुदर्शन ब्रिजचं ओपनिंग झालेलं आहे फ्रॉम ओखा बंदर टू बेट द्वारका आयलंड. तर या ब्रिजवरून जाण्याचा आम्ही पहिल्यांदाच अनुभव घेतोय. 10 वर्षापूर्वी ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला बोटीने प्रवास केला होता, त्यावेळेला ब्रिज नव्हता. आता
गव्हर्नमेंटने उत्तम अशी सोय केलेली आहे. तुम्ही डायरेक्ट तुमची व्हेकल घेऊन बेट द्वारकेच्या आयलंडवर जाऊ शकता. या सुदर्शन ब्रिजवर तुम्ही पहा, बांधकामाचा समुद्रावरचा हा एक अद्भुत ब्रिज, बांधकामाचा नमुना या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेला आहे. बेट द्वारकेवरील हे भगवान श्रीकृष्णांचं शंखोद्धार मंदिर. या मंदिरात दर्शनासाठी आपण जाऊ शकतो. हां, आता आपण बेट द्वारकेमधील शंखोद्धार मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभे आहोत. आतमध्ये मोबाईल्स किंवा कॅमेरे अलाउड नसल्यामुळे या ठिकाणी जमा करूनच आत प्रवेश मिळतो. तर आतमध्ये भगवान श्रीकृष्णांचा जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये प्राचीन अशी श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट झालेली होती. ज्या ठिकाणी भेट झालेली होती तो सज्जा तुम्हाला पाहता येतो. अत्यंत भावपूर्ण अशी ती भेट होती आणि हे प्रत्येकाला माहीतच आहे की श्रीकृष्णांचे मित्र जे सुदामा त्यांनी आपल्या परममित्रासाठी पोहे घेऊन त्यांना भेट दिले होते. ते सुदाम्याचे पोहे म्हणून प्रत्यक्ष याच्यामध्ये फार प्रसिद्ध आहेत श्रीकृष्ण चरित्रामध्ये. तर अशा श्रीकृष्णांची भेट या ठिकाणी घेतली ते क्षेत्र, त्याचबरोबर सत्यभामेचा वाडा आणि त्या वाड्याच्या शेजारी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी स्वर्गामधून आणलेला पारिजातक याच ठिकाणी लावला होता अशी कथा सांगितली जाते. आता ही प्राचीन द्वारका नगरी जी आहे ती समुद्राच्या पाण्याच्या खाली गेलेली आहे साधारण 4,500-5,000 हजार वर्षामध्ये. आणि आत्ताच आपले आदरणीय पंतप्रधान यांनी बेट द्वारकेच्या शोधासाठी पाणबुडीतून समुद्राच्या खाली शोध घेतला असता प्राचीन द्वारकेचे अवशेष आढळून आलेले आहेत. तर या भेटीनंतर एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारत सरकार राबवत आहे की या बेट द्वारकेचे पुनरुज्जीवन, म्हणजे त्याचे जे अवशेष आहेत चांगल्या अवस्थेतले ते तसेच्या तसे काढून पाण्याखालून काढून त्याचं पुनर्निर्माण करायचा असा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आणि या प्रकल्प आता म्हणजे काही दानशूर व्यक्तींमुळं प्रकल्प चालू झालेला आहे. तर लवकरच आपण अशी आशा करूया की आपल्याला हे बेट द्वारकेचे प्राचीन अवशेष भगवान श्रीकृष्ण नगरीचे पाहता येतील. नमस्कार.